जे काही शेवटी मी सांगेल फार महत्त्वाचं आणि मोलाची गोष्ट तुम्हासमोर मांडणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. पवित्र असणारी ही महाराष्ट्राची माती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी आपण आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्रात राहतोय, या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतोय, पण आज जर खऱ्या अर्थानं या कलियुगाचा जर विचार केला, या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर दादा या महाराष्ट्रामध्ये आज आपली मुलगी सुरक्षित राहिलेली नाही आहे. म्हणून बारीक आहे का थोडंसं, आपली मुलगी आज सुरक्षित नाही आहे. आपला धर्म आहे, आपला हा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रासाठी, ज्या स्वराज्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान या महाराष्ट्राला दिलं, धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान या महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आमची मुलगी सुरक्षित राहिलेली नाही आहे. पहिलं म्हणजे एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला, आपल्या मुलीला भरपूर शिकवा, नोकरीला लावा, भरपूर असं शिकवा, पण आपली मुलगी सध्याच्या या कलियुगामध्ये एकटी मुलगी बाहेर कुठे पाठवू नका. विनंती असेल माझी तुम्हाला. का सांगते, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय आपण, पण लोकांची वृत्ती एवढी बिघडली आहे, एवढी बिघडली आहे दादा, एका आजोबाला स्वतःची नात पण कळत नाही आहे, इतकी लोकांची वृत्ती बिघडली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, नवरात्र उत्सव आला की आपण थाटामाटात साजरा करतोय. महिला मंडळ, तुम्हाला आवर्जून माझं सांगणं आहे, 3 गोष्टी आपल्या मुलीला शिकवा. नवरात्र उत्सव आला की थाटामाटात साजरा करतोय, 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतोय. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं साड्या 9 कलरच्या घातल्या पाहिजेत? कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाही आहे, कुठल्या पुराणात सांगितलेलं नाही आहे. घालू नका या मताची नाही, घाला, पण जे अगोदर करणं काळाची गरज आहे ती गोष्ट जीवनात करा. देवीच्या अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या अंगावरच्या शस्त्राकडे लक्ष ठेवा, आणि करणं काळाची गरज आहे. कारण आज गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत, कधीतरी एकत्रित या. आपली मुलगी जर सुरक्षित पाहिजे असेल तर आपल्या मुलीला 3 गोष्टी आल्याच पाहिजेत. आपल्या मुलीला दानपट्टा चालवायला यायलाच हवा, आपल्या मुलीला तलवारबाजी करायला यायलाच हवी, आपल्या मुलीला लाठीगाठी करायला यायलाच हवी. या जर गोष्टी तिला येत नसतील, समजा तिचं आयुष्य, तिचं जीवन धोक्यात आहे. आणि येणाऱ्या कलियुगामध्ये सध्या हे करणं फार काळाची गरज आहे. रोज एक घटना घडती, रोज एक घटना घडती आहे. आपण पाहतोय सोशल मीडियावरती मुली कापल्या जात आहेत, कापून फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. आपला धर्म आहे, त्याच्या पाठीमागं कारण महिला मंडळ. आपल्या मुलाला संस्कार देताना चांगले संस्कार द्या. एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल दादा, इतके वाईट वागू नका. शब्द बारीक आहे का, या महाराष्ट्रामध्ये राहणारी सगळी मुलं सारखी नाहीत. या महाराष्ट्रामध्ये राहणारी सगळी मुलं सारखी नाही आहेत, पण अशी काही नराधम जन्माला आली की त्यांनी मुलींचं आयुष्य बर्बाद केलं. आम्हाला वाटायचं आमची मुलगी पोटात असताना सुरक्षित नाहीये, पण आज असं वाटतं जोपर्यंत मुलगी पोटात आहे तोपर्यंत ती सुरक्षित आहे. बाहेर आलं की तिचं आयुष्य धोक्यात आहे. एकेकाळी आम्हाला वाटायचं मोठ्या मुलींचं आयुष्य धोक्यात आहे, पण या जगानं हेही दाखवून दिलं 3.5 वर्षाची मुलगी आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये. काय चुकी होती त्या 3.5 वर्षाच्या मुलीची? कितीतरी स्वप्न अंतकरणामध्ये ठेवून त्या आई वडिलांनी त्याला जन्माला घातले असेल. एखादी मुलगी डॉक्टर पाहिली असेल, एखादी मुलगी कलेक्टर पाहिली असेल, एखादी मुलगी आमदार पाहिली असेल, एखादी मुलगी कीर्तनकार पाहिली असेल, आणि अंतकरणात स्वप्न ठेवून तिला जन्माला घातलं असेल, माझी मुलगी अशीच घडेल. दगडानं ठेचून मारलं त्या मुलीला. काय चुकी होती तिची? सुरक्षित नाही राहिली आज आमची मुलगी महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला सांगणं आहे माझं, आपला मुलगा 12च्या नंतर जर बाहेर फिरत असेल तर तो आत्तापर्यंत कुठं होता हे विचारणं तुमचं कर्तव्य आहे. आईचं आणि वडिलांचं विचारणं कर्तव्य आहे. आपली मुलगी 6च्या नंतर घराबाहेर पडता कामा नये. ती जर बाहेर असेल, आपलं काळीच धडधड करतं, मुलगी कुठं असेल, काय करत असेल, कुठं फिरत असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मुलाला जर आपण चांगले संस्कार दिले ना, तर मला वाटतं महिला मंडळ, या महाराष्ट्रामध्ये अशी वाईट नराधम जन्माला येणार नाहीत. तुम्ही म्हणाल ताई आम्ही का संस्कार देत नाही का? देताय, नाही या मताची नाही आहे मी. तुम्ही हे संस्कार करताय, पण तुमचे संस्कार असे आहेत, तुमचा मुलगा जर रडायला लागला तर त्याच्या हातात तुम्ही हरिपाठ देतात का? ज्ञानेश्वरी देता? तुकोबांचा गाथा देता का? मग काय देता? मोबाईल. कसं सांगतात मोबाईल? विचार करा रे, कुठेतरी विचार करा. मुलगा मोठा झाला की मोबाईलच्या पाठीमागं लागतो, तो मोबाईल घेतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपला मुलगा लहान आहे तोपर्यंत शाळेतून आला त्याला सांगा, बाळ स्वयंपाक करत असताना सांगा हरिपाठाचं पुस्तक घे, तो हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते.
या जर गोष्टी ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ, ज्ञानेश्वरी, गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आपल्या मुलाला वाचायला दिला तर नक्कीच आपली ही मुलं चांगली जन्माला येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ना आमची 4थीत भेट झालेली आहे. परत आम्ही वाचूनही परत डोकूनही पाहिला नाही. विचार करा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्यानं एखाद्या मुलीकडं जर वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीचा चौरंग बनवला. आणि मलाही वाटतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जर आत्ताच्या कलियुगामध्ये असती तर मला वाटतं मुलींवरती अन्याय झाले नसते, अत्याचार झाले नसते. महिला मंडळ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, सरकारला विनंती करा, तुमचे 1,500 घेऊन आम्ही श्रीमंत होणार नाही आहेत. विनंती करा, तुमचे 1,500 घेऊन आम्ही श्रीमंत होणार नाही आहेत. आम्हाला योजनाच द्यायची असेल ना तर सुरक्षित बहीण योजना आम्हाला द्या. म्हणून या जर गोष्टी आपल्या जीवनात नसतील ना तर मुलीचं आयुष्य जीवन नक्कीच धोक्यात आहे दादा. एक